नमस्कार मित्रांनो, टेक विथ मच्छिंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. या सिरीजमध्ये आपण MS एक्सेल अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकणार आहोत. जर तुम्ही एक्सेल प्रथमच शिकत असाल तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. चला तर मग आजच्या पहिल्या भागाला सुरुवात करूया. एक्सेल म्हणजे काय? MS एक्सेल हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेले स्प्रेडशीट सॉफ्टवेअर आहे. याचा उपयोग डेटा साफ ठेवण्यासाठी, गणिती हिशोब करण्यासाठी, रिपोर्ट तयार करण्यासाठी आणि माहिती व्यवस्थित करण्यासाठी केला जातो. आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक ऑफिस, कंपनी, स्कूल, कॉलेज आणि बिझनेसमध्ये एक्सेल वापरले जाते. म्हणून एक्सेल शिकणे ही एक महत्त्वाची स्किल आहे. एक्सेल कुठे वापरतात? एक्सेलचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची मार्कशीट तयार करणे, कर्मचाऱ्यांचा पगार काढणे, दुकानाचा हिशोब ठेवणे, बँकेत माहिती व्यवस्थित करणे आणि विविध प्रकारचे रिपोर्ट तयार करणे. आता आपण एक्सेल उघडले. सर्वात वर मेनू टॅब दिसतात जसे की होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युलाज आणि व्ह्यू. याच्या खाली रिबॉर्ड असतो. मधला मोठा भाग वर शीट असतो. खाली शीट टॅब दिसतो. याच ठिकाणी आपण आपले काम करतो. रॉ म्हणजे काय? एक्सेलमध्ये डाव्या बाजूला 1, 2, 3, 4 असे क्रमांक दिसतात. यांना रॉ असे म्हणतात. रॉ नेहमी आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल असतो. कॉलम म्हणजे काय? एक्सेलमध्ये ABCD अशी अक्षरे दिसतात. यांना कॉलम असे म्हणतात. कॉलम नेहमी उभा म्हणजे व्हर्टिकल असतो. आता पाहूया शेल म्हणजे काय? जेव्हा रो आणि कॉलम एकत्र येतात तेव्हा शेल तयार होतो. उदाहरणार्थ A1, B2 किंवा C3. आपण कोणतीही माहिती शेलमध्ये टाईप करतो. आपण एक छोटंसं उदाहरण पाहू. समजा विद्यार्थ्यांची आणि त्यांचे गुण लिहायचे. आपण एक कॉलममध्ये नाव लिहू शकतो आणि दुसऱ्या कॉलममध्ये गुण लिहू शकतो. अशा प्रकारे एक्सेलमध्ये माहिती व्यवस्थित ठेवता येते. आज आपण शिकलो MS एक्सेल म्हणजे काय? एक्सेल कुठे वापरतात? राहा म्हणजे काय? कॉलम म्हणजे काय? आणि शेल म्हणजे काय? जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्यासोबत शेअर करा आणि अशाच एक्सेल आणि कॉम्प्युटर संबंधित व्हिडिओसाठी टेक विथ मच्छिंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण एक्सेल इंटरफेस अधिक सविस्तर समजून घेणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.